हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता माझा चाललाय संध्याकाळचा स्वयंपाक आणि मस्त असा संध्याकाळचा बेत आहे. तर सगळ्यात पहिलं चहा केलता आणि संचितने काय तर आमच्या कट्ट्यावर पसारा करून घेतला होता. तर ते सगळा कट्ट्यावरचा पसारा आवरून घेतला आणि कोरा चहा केलता. चहा पिऊन झाले की मग भांडी वगैरे आता इथले आवरून घ्यायला लागले आणि मी आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मस्त संडे स्पेशल आहे बरं का. आता संडे स्पेशल मी बनवते. नान करणार आहे मी आणि मस्त असं पनीरची ग्रेव्ही करते. तर सगळ्यात पहिलं आता इथलं थोडंसं कट्टा वगैरे आवरून घेणार आहे आणि नंतर मग छान अशी स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि आमच्याकडनं जवळपास एक एक 8 दिवस झालं थोडा रिमझिम असा पाऊस पडतोय आणि आज थोडासा पाऊस नाही. त्यामुळं मग छान असं वाटते. म्हणजे कसं तेवढाच पाऊस आल्यावर पण छान वाटतात. कंटिन्यू तेच 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 म्हणलं की मग नको वाटते. मग तसंच झालं तर आता खूप जास्त पाऊस 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 ऊन कसलंच नव्हतं. आज ऊन पण थोडंसं पडलं होतं, पाऊस पण नव्हता. त्यामुळं छान वाटत होतं. आणि दुपारचं काही प्लॅनिंग केलं नाही कारण सकाळी संचित म्हणला होता आमच्या संचितला खूप जास्त आवडते चहा चपाती. त्यामुळे सगळ्यांनी सकाळी चहा चपातीचा नाश्ता केला आणि मग दुपारी तर काही जेवत नाही. त्यामुळं मग मी ना बाहेर बसते आणि कोणी तर मिरची वगैरे काय तर भाजते आणि मग त्याचा ठसका लागतोय. संध्याकाळचा आता मी व्हिडिओ जोडत बसते, कुणाचा तर स्वयंपाक चालू असतं, काय ना काय असं असतं. तर चला असू द्या आणि आमच्या घरात संचितचा असतो कालवा. त्यामुळे मग मी बाहेर बसले की मग असा थोडासा ठसका येतो आणि कोणी तर आता मिरची भाजली आहे बघा नेमकी. कोणी तर मला वाटते आता नवरत्न चालू आहे तर त्याचा साबुदाण्याचा फराळाचा वास यायला लागला आहे तर त्याचा ठसका उठला आहे. तर चला असू द्या. आता मी बनवते नान. आता मी नान कसं बनवते ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं मैदा आहे. मैद्यात चाळून घ्यायचा. आळी वगैरे आहे का ते नीट व्यवस्थित बघायचे. आता मैदा जरा नवीनच आहे बरं का. त्यामुळे मैद्यात काय आळी वगैरे नव्हती. चाळून घेतल्या. चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये तर थोडासा किंचित सोडा घालायचा, बेकिंग पावडर घालायची, काय असेल ते घालायचं. आता मी फक्त सोडाच घातला होता. सोडा घालून झालं की तर आहे दही. दही मी अंदाजेच दही घेतलं होतं. दही आवर्जून घालायचं नाहीतर त्याच्याशिवाय नान होतच नाहीत. त्यामुळं दही आणि सोडा हे खूप महत्त्वाचं आहे. कधी पण नान करताना दही आणि सोडा वापरायचा. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडासा ओवा घालायचा, थोडंसं तेल घालायचं आणि पाणी घालून छान असा त्याचा डो तयार करून घ्यायचा आणि कधी पण नान करायच्या अगोदर ना 1 तास किंवा किंवा अर्धा तास, पाऊण तास असं पीठ मळूनच ठेवायचं. मग ते नानचं पीठ इतकं छान असं फर्मेट होते आणि पीठ थोडंसं फुगते आणि मस्त असे नान तयार होतात आपले. त्यामुळे माझं तुम्ही बघू शकता अजून कशाची तयारी नाही. त्यामुळं मी पहिल्यांदा सगळ्यात पहिलं नान करायचे असले ना तर पीठ मळायला घ्यायचं. आता मैदा असल्यामुळे हाताला चिटकणारच. त्यामुळे थोडासा तेलाचा हात लावायचा आणि व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं. आता चिकट वगैरे असलेलं ते तसंच ठेवायचं कारण ह्याला नंतर अजून आपल्याला एकदा मळून घ्यायचं आहे. झाकण लावायचं, साईडला द्यायचं, कट्टा आवरून घ्यायचा, पुसून घ्यायचा. नंतर मग आता चालली माझी पनीरची ग्रेव्हीची तयारी. तसं म्हणलं तर ना मी ना म्हणजे माझ्याकडं सुहानाचा ग्रेव्ही मसाला दोन्ही पण आहेत. एक शाही पनीर मसाला पण एक आहे आणि एक टिक्का मसाला पण आहे. पण मला थोडासा कांदा, टोमॅटो ते घातल्याशिवाय असं पनीर कंप्लीट झालं असं वाटतच नाही. त्यामुळे मी आता थोडंसं का असेना कांदा टोमॅटो वापरतच असते. त्यामुळे एक छोटासा असा कांदा घेतला, एक अख्खा चक्का मोठाच्या मोठा टोमॅटो घेतला. ते तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचं. लोखंडाची छोटीशी कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. आता परतताना माझ्या लक्षात आलं की लसूण तर संपलाय. त्यामुळे मग आता लसूण सोलायला घेतलाय. लसूण काय थोडासाच लागणार आहे. तसंच पण हा मसाला म्हणजे असं म्हणतात की ते सुहानाचं ग्रेव्ही प्रेमिक्स म्हणूया आपण. तर ते जर असेल ना, तर कुठलाच मसाला वापरायची गरज नाही. पण मला ते मसाला लागतोच कांदा, टोमॅटो त्यामुळे मी थोडासा वापरते. मग ते कांदा, टोमॅटो सगळं छान व्यवस्थित परतून घेतलं. त्याच्यामध्येच मी थोडंसं अद्रक, लसूण घातलं, थोडंसं जिरे घातलेत आणि गॅस आपला चालूच आहे. तोपर्यंत म्हटलं आता पनीर कट करून घेऊया. आता पनीर एवढं सगळं मला जास्त होणार होतं. त्यामुळे मी जेवढं मला पाहिजे पनीर तेवढंच मी कट केलं आणि बाकीचं थोडंसं शिल्लक राहिलेलं पनीर ते नंतर मग पनीर पराठा वगैरे करता येतोय. तर त्याच्यासाठी तसंच ठेवणार आहे मी. आणि मग आता संचितचं उद्यापासून स्कूल सुरू झालं. त्यामुळे माझ्यासाठी निवांत लेट आमच्यासाठी जेवण म्हणजे शनिवारचंच असतं. कारण शनिवारी निवांत खायचं, निवांत झोपायचं. रविवारी कसं संडे असला की कसं मग निवांत उठलेला असतो पण लवकर झोपायला लागते. कारण सकाळी स्कूल असल्यामुळे लवकर उठायला लागते. नंतर पनीरची मी तयारी केली. हा कांदा, टोमॅटो म्हणलं थोडासा थंड होऊ द्या. तोपर्यंत म्हणलं ते एका साईडला पातेल्यामध्ये थोडासा भात लावून घ्यायचा. तर तांदूळ धुवून घेतले. पातेल्यामध्ये आता भात शिजवून घेणार आहे. भात शिजतोय आणि हे थंड करून नंतर मग छान अशी त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची. ह्याच्यामध्ये आता एक्स्ट्रा असं काहीच घालायचं नाही. इथं बघू शकता छान अशी आपली ग्रेव्ही तयार झाली. ह्याच्यामध्ये थोडेसे काजू वगैरे ॲड केले तरी पण चालतात. पण माझ्याकडे सुहानाचा मसाला असल्यामुळे मी काय ॲड वगैरे काही केलं नाही. पीठ कसं छान फुगते ते मी बघते अधूनमधून. नंतर मग थोडंसं म्हणलं आता ग्रेव्ही करायला पाणी गरम करायला ठेवा. त्यामुळं जे कांदा वगैरे भाजून घेतलेली कढई आहे ना, तर त्याच्यामध्येच मी पाणी गरम करायला ठेवले. आणि मग कट्टा पुसून घेतला. कट्टा पुसून झाला की मग आता ह्याच्यावर चालले माझं आता कढई धुवून घेतली. ह्या कढईमध्ये आता बनवते मी मस्त अशी ग्रेव्ही.
आता चला पनीर मी कसं बनवते ते तुम्हाला सांगते. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ट्राय करा बरं का, खरंच खूप मस्त लागते. तर हे आहे शाही पनीर मसाला आणि हे जे आता कट करते ना, तर ते पनीर व्हेज टिक्का मसाला आहे बहुतेक, तर तो टिक्का मसाला. तर ते दोन्ही थोडे थोडे मसाले घेतले मी आणि त्याला मी आता रबर लावून पॅक करून ठेवायला लागले मी. आणि मग डब्बा जिथला घेतला होता तिथं ठेवून टाकायचा. आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. कढई गरम करायला ठेवली, कढईमध्ये तेल वगैरे अजून काही मिक्स केलं नाही. आणि मग थोडंसं तांबडं तिखट आहे, तर त्या मसाल्यांमध्येच मी सगळे जे का आता धना पावडर, नंतर हळद, अजून धना पावडर आहे, गरम मसाला आहे, तर हे जे काय मसाले आहेत ना, तर मी ते सगळं जे आता मी दोन्ही मसाले काढलेत ना, तर त्याच्यामध्येच मिक्स करणार आहे, पाणी मिक्स करणार आहे आणि सगळं व्यवस्थित त्याचं असं पेस्ट करून घेणार आहे म्हणजे. तर हे मसाले ना, म्हणजे जे रेडीमेड आहेत ना सुहानाचे, तर ते दुधामध्ये मिक्स करा म्हणतात, पण आता मी काय दुधामध्ये मिक्स केलं नाही, मी आपलं डायरेक्ट सिंपल पाण्यामध्येच मिक्स करते. आता ग्रेव्ही मग अशी जे मसाला वाटण केलं ना, तर तेव्हा तेल जरा जास्तच घातलं होतं, त्यामुळे मग आता थोडंसं तेल कमी घालायचं. आणि ना स्टीलची कढई इतकं तडतड तडतड तड उडते ना, काय विचारूच नका. स्टीलमध्ये खाल्ल्याला चांगलं असतं म्हणतात, पण ही काय कढई मला वाटते बरोबर लागली नाही, कारण थोडं करायला गेलं की लगेचच करपते काय पण. तरी पण मी करत असते कमी गॅसवर. आणि मग तेल घातलं, त्याच्यात मसाला घातला, छान असा तेल सुटला मसाल्यांना, की नंतर जे आपण जे सुहानाचे मसाले होते ना ते घातले मसाले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं राहिलं होतं, तर ते पण सगळं छान असं भांडं व्यवस्थित धुवून असं तो पण मसाला घालून घ्यायचा. आणि झाकण लावून जवळपास एक 5 मिनटं ठेवलं होतं, 5 मिनटं तर ठेवलं होतं. म्हणजे झाकण लावून ठेवलं ना, मसाले छान असं तेल सुटतं. आणि मग तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये पनीर मिक्स करायचं आणि जे मी गरम पाणी करून घेतलं होतं ना, ते एवढं सगळं मसाले छान आपलं तेल सुटेपर्यंत पाणी झालं थंड. मग आता मी जे मसाले होते ना तर सुहानाचे, त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असते, त्यामुळे मीठ काय घातलं नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं चाटून बघितलं, मला थोडंसं मीठ कमी वाटलं. नंतर मग मी थोडंसंच मीठ ॲड केलं आणि आपली छान अशी पनीरची ग्रेव्ही तयार झाली. आता करायला घ्यायचे नान. तर जे काय थोडी भांडी होती ती धुवून मी टबमध्ये घासायला ठेवले, थोडंसं मीठ ॲड केलं. आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातली तरी पण चालते, पण जो रेडीमेड मसाला असल्यामुळे मी जास्त कसुरी मेथी पण घातली नाही आणि कोथिंबीर पण नाही घातली. नंतर एका साईडला कमी गॅसवर ग्रेव्ही आपली छान अशी उकळी येते तोपर्यंत पिठाला आहे तर अजून एकदा थोडंसं छान व्यवस्थित मळून घेतलं. तेल जास्त लावायचं नाही बरं का. आणि कधी पण नान करायच्या टायमिंगला नॉनस्टिकचा पॅन वापरायचा नाही. आपला चांगला तवा घ्यायचा, जी असा तवा घ्यायचा की जी आपण साधी चपाती जर केली तर ती तव्याला चिटकतोय, असा तवा घ्यायचा. तर हा आमचा चपात्याचा तवा आहे, पण असं म्हणजे असं नॉनस्टिकचं नाही, त्याला चपात्या वगैरे चिटकतं, पीठ वगैरे चिटकतं, त्यामुळे तो तवा मी घेतला आता. आणि तव्याला घासून घेतलं का फुल असं गॅसवर घेतला, म्हणजे फुल गॅसवर असा गरम करायला ठेवला आहे. कोथिंबीर राहून गेली माझ्याकडे, त्यामुळे आता मध्येच मी पीठ मळत मळत माझी कोथिंबीर आहे तर ती कट करून घेतली आणि मस्त असं आपलं नानचं एकदम छान असं पीठ सेट झालं होतं. थोडंसं माझ्याकडून पातळ झालं होतं बरं का, कारण मी बराच वेळ असं, तुम्ही आता बघितलंच, मी सगळ्यात पहिलं पीठ मळून घेतलं होतं, त्यामुळे थोडंसं हलकंसं असं पातळ झालं होतं माझ्याकडून. त्यामुळे मी मैद्याचं पीठ, सुकं पीठ लावलं होतं. थोडंसं घट मळलं ना तर सुकं पीठ लावायची काही गरज नाही, पण नान एकच नंबर झालते, खूप म्हणजे खूप छान झालते. सगळ्यात मेन महत्त्वाचं नान फुगणं असतं आणि आतून एकदम सॉफ्ट असं होणं असतं, तर ते मेन महत्त्वाचं झालं होतं. त्यामुळे पीठ पातळ झालं काय असं काही नसतं एवढं, म्हणजे खूपच पातळ नसावं जेणेकरून नान लाटताच कसलाच येत नाही. माझं आपलं खूप पण नव्हतं असं पातळ, पण बऱ्यापैकी छान असं झालं होतं. तर नान लाटून झाला की त्याला काळे तीळ वगैरे असतील तर ते लावल्यावर पण भारी दिसतात, पण आता आपल्याकडे काय नाही, त्यामुळे साधी कोथिंबीर लावली, लसूण लावला तरी पण चालते, गार्लिक नान होतात मग. आणि मग दुसऱ्या मागच्या साईडला पाणी लावायचं, तव्यावर छान चिटकून घ्यायचं. एक साईड भाजली का दुसरी साईड म्हणजे डायरेक्ट गॅसवर भाजायची, आता जसं दाखवलं तसं. वरून तूप लावायचं, मस्त त्याचे आपले नान तयार झाले. हे नान ना झाल्या झाल्या गरम गरम खायचे बरं का. आता सुरुवातीला काय केलं मी, डायरेक्ट तव्यामध्ये तूप लावलं, तर तसं नाही लावायचं, कारण तूप तसं लावलं ना तव्याला खाली पडते आणि दुसरा नान पडण्याची शक्यता असतो, कारण तो तव्याला चिटकून बसत नाही ज्यावेळेस आपण डायरेक्ट जाळावर नान भाजतो ना तेव्हा. त्यामुळे मी नंतर दुसरा नान खाली पोळपाटावर म्हणजे त्याला तूप लावून घेतलं. तूप किंवा बटर लावू शकता, मी तूप लावलं, तर आपल्याकडे काय बटर नाही आणि तूप पण बटर एकच असतं, त्यामुळे मी आपलं छान आपलं मी घरी केलेलं तूप आहे बरं का, तुम्ही आता बघितलं असेलच, तर ते मी घरी केलेलं तूप आहे तर ते लावून घेतलं. आणि आपल्या शेवटचा नान एकदम टमटमीत असा फुगलाय, तुम्ही तव्यात बघू शकता. आता मग काय झालं की लगेच गरमागरम जेवण करायचं. आता काकडी आहे, गाजर कुठेच मिळालं नाही, त्यामुळे आपलं काकडीवर काम चलाव चालले. मग काकडी कट करून घेतली, एक कांदा पण छान लागतो त्या, मग कांदा लिंबू ते पण आता कट करून घेणार आहे आणि मग मस्त असं गरमागरम नान खाऊन घ्यायचे. तर हे नान ना जेवण करायच्या अगोदरच करायचे आणि झालं की लगेच जेवण करायचं. मी तर सांगते तुम्हाला ना, जेवण जास्त माणसं असतील ना तर एक एक आपला डायरेक्ट गरमागरम असा करून द्यायचा, एकच नंबर लागतो. नाही तर असं करून ठेवलं ना मग ते शेवटी मैदाच केवढा काही छान लागणार नाही, त्यामुळं करायच्या अगोदर करायचा आणि गरम गरम द्यायचा. बघू शकता मस्त असं आपला नान, कांदा, टोमॅटो आणि मस्त
मस्त असं छान असं आपलं पनीर जवळून बघा आता. तर बघू शकते तर मस्त असं आपला नान एकदम छान झाला. आता शेवटचा थोडंसं इथं करपलं आहे कारण फुगला होता जास्त, तुम्ही बघितला. आणि इथं आहे मस्त असं आपलं पनीर, काकडी, कांदा आणि मीठ नाही काय म्हणते, लिंबू. तर तरी आता मी सगळेजण जेवण करायला आहे. तर पनीर आहे आता त्या डब्यामध्ये, बाकीचे मी गरम राहतील म्हणून नान ठेवलेत. आता हे सगळं आम्ही घेऊन जाणार आहे हॉलमध्ये आणि जेवण करणार आहे. चला या जेवायला तुम्ही.